मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। आजचं आंदोलन हे दादर रेल्वे स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात घेतलं असून त्याचा समारोप आम्ही आंबेडकर भवन इथे केलेला आहे आणि वारंवार भाईंवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही मोदी सरकारला चेतावणी देतो, वजा विनंती करतो की तुम्ही भाईंना झटपट सिक्युरिटी द्या, अन्यथा तुम्हाला ह्याचे पडसाद भोगावे लागतील। मित्रांनो, तुम्हाला एकच सांगणार आहे, संपूर्ण देशातील आंबेडकर समाज हा एकवटलेला आहे। चंद्रशेखर भाई हे संपूर्ण दलित समाजाचं नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून समोर आलेला आहे। गरिबांचे प्रश्न असो, वंचितांचे प्रश्न असो, शोषितांचे प्रश्न असो, मायनॉरिटीचे प्रश्न असो, हे मोठ्या खरारीने संसदेमध्ये उचलत आहे आणि त्याचीच भीती या मोदी सरकारला वाटत आहे। म्हणून मोदी सरकारचे चमचे भाईंच्या आंदोलनावर हल्ले करण्यास, भ्याड हल्ले करण्याचं काम करीत आहे। त्याचप्रमाणे या देशातील चाललेली हे असुरक्षितता वाढवण्याचं काम हे मनुवादी करत आहेत। अशा मनुवादी सरकारचा आम्ही भीम आर्मीच्या वतीने जाहीर निषेध करतो। मोदी आप समझ जाओ वरना आने वाला दिन ये भीम आर्मी का होगा, ये लिख के लो आप। जय भीम, जय भारत, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय भीम। भीम आर्मी चीफ बड़े भाई चंद्रशेखर आजादी के ऊपर आए दिन जो हमले हो रहे हैं, हमला रुकने का नाम नहीं ले रहा है। ये भारत सरकार और उत्तर प्रदेश सरकार का घिनौना कारतूस जो है ये रुकने का नाम नहीं ले रहा है। हम भारत सरकार से निवेदन करते हैं कि भाई जी को Z+ की सुरक्षा दी जाए। जय भीम मित्रांनो, आज आपण दादरला भीम आर्मी तर्फे आज आपण आंदोलन केला आणि सर्व भीम आर्मीचे भीम सैनिक आज आपण इथे उपस्थित आहोत। आज चंद्रशेखर भाई यांच्यावर वारंवार हल्ले होत आहेत आणि ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट ही जबाबदार आहे, पण गव्हर्नमेंट जबाबदार असून सुद्धा त्याच्यावर गव्हर्नमेंट काही ऍक्शन घेत नाही। म्हणून आम्ही भीम आर्मीच्या तर्फे आमची एकच मागणी असेल की भीम आर्मीच्या वतीने सरकारला की भाईंना Z+ सुरक्षा मिळावी आणि भाईंना जसं पाहिजे तशी व्यवस्था व्हावी त्यांच्या सुरक्षेची, ही भीम आर्मी तर्फे आमची ही मागणी असेल। एवढं बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो। जय भीम, जय संविधान, जय भारत। चालू करा, एकटा चालून घ्या, गायना खरं काय क्रांतिकारी जय भीम। जे काही देशामध्ये चाललेले आहे, जिथे बघा तिथे दलितावरती अन्याय, अत्याचार सामान्य माणसांना पण चाललेलं आहे। ते खासदार असून नगराचे सांसद आमचे भाई चंद्रशेखर आजाद यांच्यावरती 2 वेळा हल्ला झाला। त्यांना Z+ सुरक्षा नाही मिळाली तर आम्ही रस्त्यावरती उतरू आणि जसा तसा उत्तर द्यायला आम्ही हिमालय खंबीर आहे। जय भीम, जय भारत। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। आज आपण सगळे इथे दादर ईस्टला सामील झालो, इथे एक आंदोलन केलं। भाईवरती जे ठिकठिकाणी हल्ले होत आहेत त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि भाईला Z+ सिक्युरिटी भेटली पाहिजे याच्यासाठी आपले आंदोलन चालू आहे। हे आंदोलन फक्त दादर मुंबई इथेच नव्हे तर हे पूर्ण भारतामध्ये आंदोलन चालू आहे, प्रत्येक राज्यामध्ये हे आंदोलन चालू आहे। आणि जर भाईला सिक्युरिटी नाही भेटली तर असेच आंदोलन आम्ही घेत राहू। आमची ही प्रमुख मागणी आहे की भाईला Z+ सिक्युरिटी भेटलीच पाहिजे। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। भीम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आजाद यांच्यावर जो वारंवार हल्ला होत आहे, आम्ही सरकारला सांगू इच्छितो की मागे जो हल्ला झाला, पुन्हा मथुराला झाला, पुन्हा आसामला झाला, पुन्हा जर असं काही झालं तर ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं घडू शकते। तुम्ही लक्ष द्या आणि व्यवस्थित भाईला Z+ सुरक्षा द्या अशी आम्ही मोदी सरकारला आणि योगी सरकारला विनंती करतो। आता विनंती करतोय, पुढे विनंती करणार नाही, याची सरकारने काळजी घ्यावी आणि दखल घ्यावी। जय भीम। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। मी अनिल चव्हाण, उल्हासनगर शहराध्यक्ष। आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या भारताचे गृह राज्यमंत्री अमित शहा तुम्ही काय साध्य करणार आहेत की वारंवार भाईवरती हमले होत आहेत। या असे हमले करून तुम्ही आमची चळवळ थांबवू शकणार नाही। आज एका चंद्रशेखर आजादवर तुम्ही हल्ले करणार, आज त्यांची 10 डोकी आहे। हे रावणची संघटना आहे। हे आम्ही तुमच्यासारख्या अशा बांडगुळांना घाबरत नाही। तुम्ही अशा किती हल्ले करणार आम्ही तुम्हाला रस्त्यावर उतरून उत्तर देऊ। याच्या पुढे उत्तर प्रदेश सरकार व योगी सरकार यांना आमचं आव्हान आहे की भाईंवरती होणारे हल्ले हे थांबले पाहिजे। जर थांबत नसतील तर 2-2 हात करायला भीम आर्मी आपल्याशी सक्षम आहे। मी प्रकाश कोरे, ठाणे जिल्हा सचिव, भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे
सर्वांनी आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे आणि आपले चंद्रशेखर आझाद यांना सुरक्षा मिळत नाही याबद्दल दुःख होत आहे. त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांना सुरक्षा मिळावी, झेड प्लस सुरक्षा मिळावी याबद्दल आम्ही सर्वजण जागृत आहोत आणि जोपर्यंत झेड प्लस सुरक्षा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. क्रांतिकारी जय भीम. आज आम्ही दादर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावरती वारंवार हल्ले होतात करून तर आम्ही त्याचा जाहीर बीजेपी सरकारचा जाहीर निषेध करतो करून तर आणि असे हल्ले ना हो याच्यासाठी आता जाग्यावरती आम्ही कलेक्टर ऑफिस इथे निवेदन देणार आहेत. नंतर हे मनुवादी लोक यांना एवढं भीती आहे करून तर चंद्रशेखर आझाद संसद मध्ये पोहोचून कसा काय पोहोचला करून ते एवढी त्यांच्या मनामध्ये भीती आहे. असंच भीम आर्मीचे वरती हल्ले करून त्यांच्या काहीतरी दबाव म्हणजे प्रेशर मध्ये आणायचे काम करते करून तर आम्ही प्रेशर मध्ये येणार नाही. आम्ही या बीजेपी सरकारला प्रेशर मध्ये आणू. एवढं बोलून 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. सभी साथियों को मेरा क्रांतिकारी जय भीम. मैं सुरेश दाढ़ी, भीम आर्मी भारत एकता मिशन मानपुर शिवाजीनगर तालुका का पदाधिकारी हूँ. साथियों, मैं आप लोगों को बताना चाहता हूँ, आए दिन महिलाओं पर अन्याय हो रहा है, छोटी बच्चियों पर रेप हो रहा है, दलितों को घर घुसकर मारा जा रहा है, दलितों का जो शादियों में वो लोग जा रहे हैं वो शादी उनका रोका जा रहा है. हर जगह पर अन्याय दलितों पर, बहुजनों पर चरम सीमा पर है. जहां जहां अन्याय होता है वहां के लोग भीम आर्मी को आवाज देते हैं. भाई चंद्रशेखर आजाद इनको पता चलता है, उसी वक्त विलंब न करते हुए भाई चंद्रशेखर आजाद उस स्पॉट पर पहुंचते हैं आवाज उठाने के लिए, अन्याय के विरुद्ध वहां पर बुलंद आवाज करते हैं. तो वहां के जो मनुवादी लोग हैं वो भाई को मारने की कोशिश करते हैं, पथराव करते हैं. ये हम लोग सहन नहीं करेंगे. मेरी केंद्र सरकार से यही मांग है, भाई चंद्रशेखर आजाद इनको झड़ प्लस सुरक्षा मिलनी चाहिए, क्योंकि भाई बहुजनों का मसीहा बनकर संसद भवन में आवाज उठा रहा है. भाई के अलावा कोई ऐसा व्यक्ति नहीं है. कांग्रेस में भी दलित के खासदार है, भाजपा में भी दलित के खासदार है. भाई चंद्रशेखर आजाद के अलावा कोई हमारा आवाज नहीं उठा रहा है. तो मैं यही केंद्र सरकार से कहना चाहता हूं, भाई चंद्रशेखर आजाद इनको झड़ प्लस सुरक्षा दी जाए. बस यही मैं बोलना चाहता हूं और मेरे 2 शब्द समाप्त करता हूं. जय 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 भीम. जय भीम, जय भीम. भीम आर्मी जिंदाबाद. जिंदाबाद, जिंदाबाद. भीम आर्मी जिंदाबाद. जिंदाबाद. भाई चंद्रशेखर आजाद इनको झड़ प्लस सुरक्षा दी जाए. दी जाए, दी जाए. भाई चंद्रशेखर आजाद इनको झड़ प्लस सुरक्षा दी जाए. दी जाए, दी जाए.